नमस्कार, मी मंदार फणसे. बेधडकमध्ये तुमचं स्वागत. बेधडकमध्ये आज आपण चर्चा करणार आहोत माधव कदम या जानापुरी नांदेड इथल्या शेतकऱ्यांनी जी आत्महत्या केली त्या आत्महत्येच्या संदर्भामध्ये. अर्थात अत्यंत गंभीर अशी ही घटना आणि एका शेतकऱ्याला आता मंत्रालयाच्या दाराच्या समोर येऊन आत्महत्या करायची ही वेळ आलेली आहे. खरं तर अत्यंत गंभीर अशी परिस्थिती आहे. ही परिस्थिती नेमकी काय आहे आणि या परिस्थितीला आपण कोण जबाबदार आहोत हे सगळं आपण तपासणार आहोत. काही महत्त्वाचे प्रश्न त्या निमित्तानं उपस्थित करतोय. शेतकरी आत्महत्या मंत्रालयाच्या दारापाशी पोहोचलेली आहे, तरी शासनाचा बधीरपणा कायम आहे का हे त्या निमित्तानं आपण तपासतोय. ग्रामीण भागातील मानसिक आरोग्याकडे सरकारचं दुर्लक्ष होतंय का हे सुद्धा त्या निमित्तानं आपण तपासतोय. आणि शेतीचं ढासळलेलं अर्थकारण दुरुस्त करण्यासाठी पुरेसे प्रयत्न होत आहेत का हे सुद्धा त्या निमित्तानं आपण तपासणार आहोत. काही वेगवेगळे संदर्भ आहेत, कारण आत्महत्या ही आता एवढी जटिल समस्या झालेली आहे. या समस्येला विविध पद्धतीनं बघावं लागणार आहे आणि या समस्येकडे आपण नेमकं कसं बघितलं पाहिजे आणि किती अति तातडीची अशी ही समस्या ज्याला सोडवलं पाहिजे या दृष्टीने आपण ही चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत मान्यवर आहेत, राज्याचे गृहराज्यमंत्री राम शिंदे आपल्यासोबत आहेत. आपल्यासोबत रिंगण सिनेमा, त्याला आता राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळालेला आहे सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट म्हणून, त्याचे दिग्दर्शक मकरंद माने आपल्यासोबत आहेत. आपल्यासोबत हेमंत पाटील आहेत, शिवसेनेचे आमदार, आणि स्टुडिओमध्ये आमच्यासोबत आहेत अमरसिंह पंडित, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार, आणि डॉक्टर शुभांगी पारकर ज्या सह अधिष्ठाता आहेत KEMच्या, आणि त्यांच्याकडून सुद्धा समजून घ्यायचं नेमकं आत्महत्येचं कारण काय, आत्महत्येला प्रवृत्त माणूस कसा होतो आणि त्या संदर्भातनं काय करता येईल येणाऱ्या काळामध्ये. अर्थात सगळ्यांचं स्वागत आहे या चर्चेमध्ये. आणि नक्की पुन्हा अमरसिंह पंडित, ज्या पद्धतीनं आज संपूर्ण सभागृह कामकाज बंद पडलं, याच मुद्द्यावरनं सभागृहामध्ये गोंधळ झाला, याच मुद्द्यावरती सरकारचं स्पष्टीकरण विरोधकांना हवं होतं आणि अशा वेळेला आता कामकाज बंद पडलं. नेमकी काय विरोधकांची मागणी होती या सगळ्या संदर्भात, आणि हा जो युवक होता जो आपण आता गमावून बसलेलो आहे, शेतकरी युवक, ज्यांनी शेतीतले काही 2,000 ते 2,500 रुपये त्याला मिळाले नाही एकूण त्याच्या नुकसान भरपाईमध्ये, त्या निमित्तानं नंतर अतिशय वैफल्यग्रस्त अवस्थेत जाऊन आत्महत्या केलेली आहे. काय मागणी होती विरोधकांची आज? कैलासवासी कदमनं थेट राज्याच्या सर्वोच्च पंचायतीच्या समोर, जी राज्याची पंचायत म्हणायचं विधानसभा म्हणजे, या सर्वोच्च पंचायतीच्या समोर येऊन आत्महत्या केलेली आहे. हे जे आहे, हा रोष जो का आहे ग्रामीण भागातले शेतकरी, तो इथं विधानसभेच्या समोर येऊन आत्महत्या केली म्हणून त्याची नोंद झाली. परंतु एक आपण विसरून चालणार नाही की सर्वाधिक आत्महत्या या 15 वर्षात जे काही झाल्या नव्हत्या त्यापेक्षा काही पटीनं अधिकच्या आत्महत्या ह्या 1-1.5 वर्षात झालेल्या आहेत. काय कारण आहे त्याचा शोध आपण कुणी करायला तयार नाहीयेत. मी परवाच्या दिवशी सभागृहामध्ये सुद्धा 97चा ठराव मांडताना सांगितलं होतं की केवळ त्या आत्महत्याग्रस्त कुटुंबाला मदत देऊन लाख रुपयाचा चेक देऊन भागत नाहीये. का शेतकरी आत्महत्या करायला लागले त्याचा शोध निश्चित घेणं गरजेचं आहे. आणि तोच प्रस्ताव घेऊन आज विरोधक म्हणजे आम्ही 289चा प्रस्ताव घेऊन सभागृहात आलो होतो की या विषयावर आज सभागृहात निश्चितच चर्चा व्हायला हवी. परंतु सरकारनं उत्तर देताना सांगितलं की त्याला 4,500 रुपयाचा चेक आम्ही दिलेलाच आहे अगोदर. त्यानंतर त्याला जे काही अन्न सुरक्षा कायद्याखाली जी काही मदत द्यायला पाहिजे होती, जे काही राशन द्यायला पाहिजे होतं ते दिलेलं आहे. अहो, एवढं करून का शेतकरी आत्महत्या करतो याचा कुठेतरी विचार केला पाहिजे ना. शाश्वत शेती हा विषय मराठवाड्यात पूर्णतः संपलेला आहे. शेती 4 वर्ष झालं, मराठवाडा हा 4 वर्षापासून दुष्काळाला सामोरा जातोय आणि या 4 वर्षात शेती आणि आमचा संसार हे पूर्ण उद्ध्वस्त झालेला आहे. आम्ही प्रत्येक वेळेस सभागृहात बोलल्यानंतर केवळ तुम्ही म्हणायचं नाही आम्ही तुम्हाला काम देणार, कुठं काय देणार. आज तुम्ही पहा ना, आज रोजगार हमीवर लेबर किती उपलब्ध आहे याचा जर काय आकडेवारी काढली तर इतकी लाजिरवाणी परिस्थिती आहे. एक काळ होता की अशा दुष्काळी परिस्थितीमध्ये एका जिल्ह्यात साधारण 1.5 लाख लेबर असायचं. आज अहो तुम्ही 25-30 हजाराच्या वर लेबर नाही. याचं कारण असं नाही की लेबर काम मागत नाही, पिण्याच्या पाण्याची सुद्धा तीच परिस्थिती आहे. अहो, आम्ही तुम्हाला पिण्याचं पाणी मागायला निघलो, शेती तर काही प्रश्नच राहिलेला नाही. आणि अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये हे सरकार, मग माझे सहकारी मित्र जे काय आमदार साहेब बोलले की या सगळ्या रोषाला कंटाळून तुमचं सरकार आलं, तुम्ही सांगितलं, आणि तरी सरकार काय हालायला तयार नाही. नवीन परिस्थितीमध्ये काही सुधारणा होत नाहीये हे त्यांचे सहकारी बोलतायत. पण सत्तेत राहूनही लाल दिव्याच्या गाडीत ते आंदोलन करतायत. सत्ता का सोडवत नाही यांना? या सरकारनं वास्तविक पाहता तातडीचे निर्णय करत असताना शाश्वत शेतीच्या संदर्भातल्या उपाययोजना या निश्चित आखल्या पाहिजेत. अहो, शेती आमची 1 वर्षी पिकते, दुसरी वर्ष पिकत नाही. याच्या संदर्भात कुणी विचार करायला तयार नाही. 1 लाख रुपयाचं तुम्ही मदत देता,
2 पोरी लग्नाच्या, 2 मुलं शिक्षणाचे आहेत, आईवडिलाचं दुखणं आहे, हे सगळा संसाराचा गाडा कसा चालणार आमचा? आणि म्हणून तुम्ही जे काही सरकार म्हणून सभागृहात जे काही उत्तर देत आहेत हे गांभीर्य नाहीत, संवेदना संपलेल्या आहेत सरकारच्या. आणि या मूळ ग्रामीण भागाशी त्यांचा जो काही टच आहे तो राहिलेला नाहीये. आता हे सरकार जे काय केवळ सूटबुटातलं सरकार आहे, ग्रामीण भागातले लोक. परंतु प्रश्न तेवढेशी मर्यादित नाही आणि म्हणून तेवढ्या शिंदे साहेब, मदतीनं हे तुम्ही त्याचं कदमपुरतं बोलू नका. शिंदे स्थिती साहेब, नाही. हे एक उदाहरण आहे तुमच्या समोर, तुम्ही कदमपुरतं बोलू नका. या मराठवाड्यात या राज्यात होणाऱ्या ज्या काही शेतकरी त्यांनी आत्महत्या आहेत, कदमपूर तुम्ही प्रातिनिधिक, त्यांनी हे उदाहरण सांगितलं आहे, हे एक उदाहरण आहे तुमच्या समोर घडत ते असलेलं. ते सांगतोय मी की हे उदाहरण आहे. आणि या संदर्भात संदर्भामध्ये जो प्रश्न उपस्थित झालाय त्या अनुषंगाने मी सांगितलं की या संदर्भामध्ये काय केलं. पण हे दुखणं संपवणार कोण? पुन्हा अमरसिंह पंडित, तुम्ही म्हणताय की ज्या पद्धतीने तुम्ही काही पर्याय सुचवले सभागृहामध्ये, त्या पर्यायांकडे सुद्धा सरकारने दुर्लक्ष केलं असं तुमचं म्हणणं आहे. असे कुठले पर्याय तुम्ही सुचवलेत की जेणेकरून लगेचच या सगळ्या परिस्थितीमध्ये काहीतरी बदल पडेल? कारण आता अजून पुढचे 2-3 महिने जोपर्यंत पाऊस पडत नाही, जोपर्यंत पाणी येत नाहीये शेतकऱ्याच्या शिवारापर्यंत, तोपर्यंत शेतकरी अत्यंत हालाकीच्या परिस्थितीने जाणार आहे. एवढंच नाही तर आता बियाण्यांसाठी पैसे नसणार आहेत लोकांकडे. ही सगळी परिस्थिती येणाऱ्या काळातली जी आहे, असे कुठले उपाय आहेत तुम्हाला असं वाटतंय की जेणेकरून सरकारने ते तातडीने करावेत आणि कुठेतरी दिलासा मिळेल? मी 3 पर्याय सुचवले होते. पहिला पर्याय एक होता की विदर्भ ज्यावेळेस अडचणीत आला होता त्यावेळेस विदर्भाला खास बाब म्हणून केंद्रानं सुद्धा त्यांना खास बाब म्हणून एक मदत जाहीर केलेली होती. आणि ती मदत करत असताना विदर्भाला जी काही मदत दिली होती, जे काही पॅकेज दिलं होतं ते आज तगायत चालू आहे. आणि त्या विदर्भाच्या धर्तीवर मराठवाड्याला तुम्ही एक पॅकेज देणं, मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना एक पॅकेज देण्याच्या संदर्भातलं, आणि त्या पॅकेजमध्ये 2-3 मुद्द्यांचा समावेश केला होता की ड्रीप आपण साधारणपणे 75% सबसिडीनुसार आम्हाला ड्रीप द्यावं, जे कोणी मागल त्याला ठिबक सिंचन करण्याची परवानगी आपण द्यावी. दुसरं, मराठवाड्यातले जे काही विद्यार्थी आहेत त्याचं जे काही शैक्षणिक शुल्क आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातले साधारणपणे 3,60,000 आणि रामानंद तीर्थ विद्यापीठातले 1,75,000 असे काही ते 5.5 लाख विद्यार्थी आहेत. या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक शुल्क आपण माफ करावं म्हणून मी सरकारला आग्रह धरला होता. दुर्दैवानं तेही निकाली निघालेलं नाहीये. काही विद्यार्थी मराठवाड्यातले हे मुंबई आणि पुण्याला इथं उच्च शिक्षणासाठी आलेले आहेत. आज ते विद्यार्थी परतायला लागलेले आहेत की आम्ही त्यांची फीस भरू शकत नाहीत म्हणून ते विद्यार्थी परत यायला लागलेले आहेत. या संदर्भात राज्य सरकारनं निर्णय करावा. आणि मी मगापासून तुम्हाला एक मुद्दा प्रामुख्यानं जे काही सांगत होतो की शाश्वत शेती, आमची शेती 1 वर्ष पिकते तर दुसरी वर्ष पिकत नाही, आणि आमचं अवलंबत्व या सरकारवरचं, सरकारकडनं कोणतं तरी अनुदान घ्यायचं, आमच्या लेकीबाळीचं लग्न करायचं, बापजाद्याचं दुखणं काढायचं, याच्यासाठी अवलंबत्व आमचं सरकारवरचं वाढत चाललेलं आहे. आणि म्हणून शाश्वत शेतीच्या संदर्भात आपण उपाययोजना कराव्यात. एक उपाय मी सुचवला होता की 18 TMC जे काही पाणी उपलब्ध करून दिलेलं आहे जायकवाडीच्या खोऱ्यातलं तुटीचं, 22 TMC तुटीचं जे काही खोरं होतं आमचं, ते 18 TMC पाणी आम्हाला उपलब्ध करून दिलेलं आहे. या 18 TMC अंतर्गत येणारे प्रकल्प हे काय अतिशय लहान आहेत, 2 कोटी 3 कोटीचे, आणि याला कुणाची जमीन ताब्यात घेण्याची गरज नाहीये. संपादनाचा खर्च, जमीन संपादनाचा खर्च जवळजवळ निरंक आहे, 0.5-10% वरचा नाहीये. 18 TMC अंतर्गत जर काही मराठवाड्यातले प्रकल्प पूर्ण केले तर 273 लहान लहान प्रकल्प आहेत. माझा विश्वास आहे की हे 273 प्रकल्प जर काही पूर्ण झाले, साधारणपणे 70 ते 75 हजार हेक्टर जमीन ही नव्यानं पाण्याखाली येईल. परंतु याच्यावर काही उपाययोजना, या उपाययोजनावर साधा सभागृहात विचारल्यानंतर तुम्ही शिंदे साहेब साधी चर्चाही करत नाही, या विषयावर काही उत्तर आहेत का? मग असं स्पर्शच जर काही करणार नसतं, एक मिनिट मला शेवटचा मुद्दा संपू द्या. मला जर काही या विषयांना तुम्ही स्पर्शही करणार नसाल आणि सातत्यानं केवळ जुनं सरकार 65 वर्षापूर्वीचं सरकार, अरे तुम्ही आलात कशाला सरकार सत्तेवर? आज तुम्ही शेतकऱ्यांना अन्नधान्याची अडचण येऊ नये पण अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत सर्व शेतकऱ्यांना 2 रुपये किलोने गहू आणि 3 रुपये किलोने तांदूळ संदर्भात बोलणार होते शिंदे साहेब. आरोग्याच्या सुविधा देण्याचा फीस संदर्भात बोला म्हणलं. फीस संदर्भात फी सुद्धा आपण दुष्काळ जाहीर केलेला आहे, त्याच्यामुळे फीच्या सुद्धा सवलती दिलेल्या आहेत. ऑलरेडी त्या सवलती सर्वांना लागू झालेल्या आहेत. तुमचं म्हणणं आहे शैक्षणिक शुल्क माफ झालेलं आहे? शैक्षणिक शुल्क सुद्धा माफ करण्याच्या संदर्भामध्ये ज्या गाईडलाईन्स आहेत दुष्काळाच्या, त्या संदर्भात ज्या दिवशी दुष्काळ जाहीर होतो त्याच दिवशी दुष्काळामध्ये शैक्षणिक शुल्क देखील माफ होतं. ही आपली दुष्काळामध्ये करणाऱ्या उपाययोजनेमध्ये तरतूद आहे. तुम्ही या राज्याच्या सारे 12 कोटी लोकांच्या समोर चुकीचं बोलतायत शिंदे साहेब. शैक्षणिक शुल्क मराठवाड्यात माफ झालेलं नाही शिंदे साहेब. दुष्काळ जाहीर
हं? मराठवाड्यातल्या विद्यार्थ्यांची हे बघा. शैक्षणिक शुल्क माफ झालेली नाहीये शिंदे साहेब। या राज्याचे 12.5 कोटी जनता ही आपल्याला पाहते, त्याच्यासमोर तुम्ही चुकीचं बोलताय शिंदे साहेब। आपण जे सांगतायत की 2 टप्प्यामध्ये दुष्काळ जाहीर झालेला आहे, 15,747 गावामध्ये दुष्काळ जाहीर झालेला आहे। दुसऱ्यामध्ये आता रब्बीमध्ये 15 मार्चला आता त्याच्या अंतिम आकडेवारी आलेली आहे, त्यानुसार आता रब्बीतला दुष्काळ जाहीर होईल आणि दोन्ही दुष्काळ जर जाहीर झाला तर सर्व विद्यार्थ्याला फी माफीच्या संदर्भामध्ये राज्य सरकार माझं ऐका तुम्ही, मी तुम्हाला एकच प्रश्न विचारतोय, एकच शेवट माझा एकच इंटरव्हेन्शन आहे। या मराठवाड्यातले 8,523 गावांमध्ये सातत्यानं 3 वर्षापासून 50 पैशापेक्षा कमी आणेवारी आहे। हा निकाल तुमच्यापर्यंत आहे, आयुक्तांना दिलेला अहवाल तुमच्यापर्यंत आहे। तुम्ही कुणाची वाट पाहताय? तुम्ही म्हणतायत ना शैक्षणिक, तुम्ही 15,000 गावाचं सांगू नका, मराठवाड्याचं सांगा। या मराठवाड्याच्या विद्यार्थ्यांची ही फीज शैक्षणिक शुल्क माफ करण्याचा निर्णय आणि 18 टीएमसीचा निर्णय तुम्ही मला डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये सांगितलं होतं सभागृहात की जलयुक्त शिवारमध्ये या राज्यात 24 टीएमसी पाणी आणलं। मी तुम्हाला आव्हान दिलं होतं शिंदे साहेब, एक तुम्ही 24 टीएमसी पाणी सिद्ध करा। जर तुम्ही सिद्ध केलं मी राजीनामा देतो, मी सभागृहात येणार नाही। तुम्ही अजूनही सिद्ध केलं, सिद्ध नाही केलं तर तुम्ही काय करणार? राम शिंदे, मुळात जो प्रश्न आहे या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर तुम्ही जे दुखणं आमचं पान म्हणताय, एक मिनिट अमरसिंह, आपण त्यांचं ऐकूया। मूळ मुद्दा ते तुम्ही जे म्हणताय की आम्ही शैक्षणिक शुल्क जे आहे ते माफ केलेलं आहे दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर, ते झालंय किंवा नाही झालंय एवढं थोडक्यात सांगा। हे बघा, परीक्षा शुल्क माफियातून शेतकरी कुटुंबातील सुमारे 9,50,000 विद्यार्थ्यांना 40 कोटीची परीक्षा शुल्क आपण माफी केलेली आहे। आणि हे अमरसिंह पंडित साहेब जे सांगतायत की त्या संदर्भामध्ये रब्बीतले जर काही गावं असतील, दुष्काळ जाहीर होण्याची जर परिस्थिती असेल तर त्याच्यामध्ये रब्बीचा दुष्काळ जाहीर झाल्याबरोबर त्यांना सुद्धा फी सवलती लागू होणार आहेत। परंतु त्यांना एक अजून एक दुसरी गोष्ट त्यांनी विचारलं की रबीचा दुष्काळ जाहीर कधी होणार, म्हणजे आली ना आणेवारी आली, जाहीर कधी होणार? अधिवेशन संपण्यापूर्वी रब्बीचा दुष्काळ देखील जाहीर करणार आणि दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या विद्यार्थ्यांना फी माफीच्या संदर्भामध्ये राज्य सरकार काम करेल। ठीक आहे, 18 टीएमसीच्या संदर्भामध्ये तुम्ही सन्माननीय पंडित साहेबाला सांगू इच्छितो की एवढ्या दिवस आपल्याला निर्णय घेता आला नाही, सरकारला कालावधी द्यावा लागेल आणि टीव्हीवरती 18 टीएमसी पाणी मंजूर करण्याची परिस्थिती नाहीये। आणि म्हणून साठी मी या टीव्हीच्या माध्यमातून ऐकूया त्यांचं, शेतकऱ्याच्या हिताचं, शेतकऱ्याच्या पाठीशी उभा राहण्याचं काम ते नको शिंदे साहेब, नाही एक मिनिट, शाश्वत शेतीचं बोला। काही बोलक्या प्रतिक्रिया आपल्या प्रेक्षकांनी दिल्यात। तेजस उपाध्ये म्हणतायत, मुख्यमंत्री झोपलेत का? इथे शेतकरी मरतोय आणि तिथे मेक इन इंडिया चालू आहे, शेतकरी टिकला तरच देश टिकेल। कुणाल राजे म्हणतायत, शेतकरी मेल्यावरती त्याला मदत करण्यापेक्षा तो जिवंत असताना त्याला जगायला मदत करा, शेतकऱ्यांच्या दुःखाचं राजकारण कुणीही करू नये। रोहित देवकाते म्हणतायत, यांना फक्त सत्ता पाहिजे, शेतकऱ्यांनी कितीही आत्महत्या केल्या तरी यांना जाग येणार नाही, शेतकऱ्यांचा उमाळा यांना आता थेट 2019ला येईल। ईश्वर गाडे म्हणतायत, सरकारनं निम्मी कर्जमाफी करावी आणि जलसंधारणाकडे लक्ष द्यावं, शेततळी मंजूर होतील पण त्यात पाणी कुठून आणणार? अरुण दौंगे म्हणतायत, आता मंत्र्यांना विचारूनच शेतकऱ्यांनी आत्महत्या करण्याचा सोपस्कार बाकी राहिलाय, आ गए अच्छे दिन। या सगळ्या अतिशय विषण्ण करणाऱ्या अशा प्रतिक्रिया आहेत आणि या प्रतिक्रियांच्या सगळ्या राजकीय नेत्यांची ही एवढीच दृष्टी झाली का की या सगळ्याकडे आपण राजकारण म्हणून बघावं? कारण त्यांनी केलं नाही, तुम्ही आधी केलं नाही म्हणून लोकांनी यांना दिलं, यांनी आता केलं नाही म्हणून त्या लोकांनी तुमच्याकडे परत यावं, एवढीच तुमची इच्छा त्याच्यामध्ये मर्यादित अर्थाने असं म्हणायला जागा? मला माफ करा पण तुमचा माझा बोलण्याचा एक वेगळा अर्थ घ्यायला लागलेला आहे तुम्ही। मी त्या भागापासून लांब कुठेतरी 200 किलोमीटर राहतो असं गैरसमजुतीत तुम्ही राहू नका। मी त्या भागात राहतो ज्या भागात साधारण 4.5 वर्षापासून माझे लोक दुष्काळाला सामोरं चाललेले आहेत। सण विसरला आम्हाला सण माहित नाही, आमच्या घराच्या समोरची पंथी 4.5 वर्ष ती पेटलेली नाही अजून दिवाळीची। दिवाळी काय ती या कालच्या पिढीला 4 वर्षापासून लेकरा बाळाने दिवाळी न पाहिलेले आमच्याकडचे 42-43 गावं आहेत। हे स्वतः एका वर्तमानपत्राच्या लेखातनं मी स्वतः वाचलेलं आहे आणि तुम्ही आम्हाला म्हणता की आम्ही मुद्दाम चिखलफेक करायला लागलो ना? अहो, ज्याच्यातनं चाललेलो आहे, जे अनुभवलेलं जे अनुभव भवत आहोत तेच कथन आम्ही इथं करत आहोत। चिखलफेक करायची नाही, पण सरकारचा या दुष्काळ मराठवाड्यातला दुष्काळ केवळ दाबण्याचा प्रयत्न चाललेला आहे। मी सातत्यानं 3 विषयाची मागणी करतोय की विदर्भाच्या धर्तीवर दुष्काळग्रस्त असणारा हा मराठवाडा तुम्ही आम्हाला पॅकेज का देत नाहीये? तुम्ही आम्हाला सिंचनाच्या सुविधा का उपलब्ध करून देऊ शकत नाहीत? वरचं सरकार तुमचं आहे, खालचं सरकार तुमचं आहे,
अतिशय डोळसरित्या या प्रश्नाकडे पाहण्याची गरज आहे. केवळ घोषणा म्हणून घोषणा करून चालत नाहीये. म्हणून माझं सगळ्यात महत्वाचं आहे, हे सरकार राम शिंदे साहेब आपण बोलत असताना आपण शेतकऱ्याला आश्वस्त करू शकलेले नाहीत. किंबहुना तुमची प्रत्येक घोषणा या शेतकऱ्याला आश्वस्त करायला लावला नाहीये. झोप उडून टाकणाऱ्या घोषणा तुम्ही राम शिंदे तुम्हाला मान्य काय? राम शिंदे तुम्हाला हे मान्य आहे का की तुम्ही आश्वस्त करण्याच्या ऐवजी शेतकऱ्याला अस्वस्थ करताय, हे तुम्हाला मान्य आहे का? तत्पूर्वी हेमंत पाटील जो मुद्दा अमरसिंह पंडित यांनी एक मिनिट राम शिंदे मी तुमच्याकडे येतो. हेमंत पाटील तुम्हाला प्रश्न असा विचारायचा आहे, जो मुद्दा अमरसिंह पंडित यांनी उपस्थित केला, ज्याच्यामध्ये जो मराठवाडा म्हणून जी आत्ताची परिस्थिती आहे त्या मराठवाड्यासाठी काहीतरी विशेष पॅकेज देण्याची जी तातडीची गरज आहे, त्या गरजेबद्दल तुमचं मत काय आणि ती गरज तुम्ही सत्तेत राहून कशी भागवणार आहात? निश्चित स्वरूपामध्ये पंडितांनी जी मागणी केली अतिशय मराठवाड्यासाठी महत्वाची आहे. आज तुम्हाला सांगतो, जायकवाडी धरणामध्ये पाणी नाही. आम्ही नांदेड जिल्हा महाराष्ट्राच्या शेवटी आमचा जिल्हा आहे आणि वरती अशा पद्धतीची धरणं बांधलेली आहेत, पाणी अशा पद्धतीनं पळवलेलं आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये की आम्हाला पिण्याचं सुद्धा पाणी तिथं भेटत नाही. एकीकडे साखर कारखाने त्यांचे मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहे, ऊसाची शेती चालू आहे आणि आम्ही पिण्याच्या पाण्यासाठी टाव फोडत आहे. काल तुम्हाला सांगतो, माझ्याकडे दुर्दैवी घटना घडली. 13 वर्षाचा माझा नवनाथ बागल म्हणून विद्यार्थी सकाळी 10 वाजता येणारा टँकर दुपारी 2 वाजता त्याच्याकडे टँकर आला आणि एकदाच गावातले 100-200 लोक टँकरवर चढले, पोटावरनं टँकर गेला. इकडे पिण्याच्या पाण्यासाठी आम्ही टाव फोडत आहोत आणि निश्चित स्वरूपामध्ये आजपर्यंत पश्चिम महाराष्ट्रांना अन्याय केला आमच्यावर. आता मोठ्या प्रमाणामध्ये आमचे चांगले अधिकारी विदर्भाकडे वळवले जात आहेत. मराठवाड्यात करायचं तरी काय? महत्वाचा प्रश्न आहे. आणि मानसिकता तुम्हाला सांगतो, इथलं प्रशासन मस्तवाल झालेलं आहे. महाराष्ट्रामधलं प्रशासन कुठल्याही प्रकारचं जुमानायला तयार नाही. हा माझा स्पष्ट इथं आरोप समजा, परंतु आहे. तलाट्यापासून तर सचिवापर्यंत ही जी यंत्रणा आहे, कशासाठी निर्माण केली ही यंत्रणा? ही यंत्रणा ही लोकांसाठी यंत्रणा निर्माण झालेली आहे. लोकांना सुखसुविधा निर्माण करण्यासाठी यंत्रणा निर्माण झालेली आहे. आज अर्थसंकल्पाच्या 50% भाग यांच्या पगारावर खर्च व्हायला लागलेला आहे. शेतकऱ्यांसाठी धान्य येतं, ते सरळ बाजारामध्ये विकलं चाललेलं आहे. धान्य माफिया धान्य विकायला लागलेले आहेत. अशा पद्धतीनं हे जर मुजोर प्रशासन आहे, याला कुठेतरी वटणीवर आणणं अतिशय गरजेचं आहे. अकाउंटेबिलिटी असणं गरजेचं आहे. जाब विचारणार आहात की नाही तुम्ही? आम्ही बघा आमदार आहोत, 5 वर्षाला आम्हाला परीक्षा आहे. यांनी एकदा परीक्षा दिली, 60 वर्षानंतर कुठल्याही परीक्षा नाही यांना. आमदार साहेब तुम्ही सरकारमध्ये आहेत ना, आता तुम्ही सांगा ना काय करायचं आम्ही? तुम्ही सरकारमध्ये आहेत आमदार साहेब, आता पाटील साहेब. हो ना, सरकारमध्ये आहे तर भावना मांडत आहे ना मी. जे चुकीचं आहे ते चूक बोलत आहो ना. नाही तुम्ही आपण सगळेजण या प्रयत्नांसाठी खरं तर मनापासून काम करायला हवं आणि एक अतिशय कळकळीचं असं आपलं आमचं सगळ्यांचं आय बीन लोकमतचं तुम्हाला आव्हान आहे, खास करून शेतकऱ्यांना, शेतकरी तरुणांना, या सगळ्यांना की इतक्या लवकर उमेद हरवून बसू नका. 2-3 महिन्याचा काळ आहे, त्या काळामध्ये अनेक प्रयत्न येणाऱ्या काळात आपण सगळेजण मिळून करूया. पण ही जी जीवनाची उमेद आहे ती घालून बसू नका. अजिबात अशा प्रकारचा विचार करू नका. अशा प्रकारचा विचार आला तर तो संबंधित यंत्रणेला कळवा. निश्चित ते स्थानिक नेते असतील, प्रत्येक पक्षाचे असतील किंवा अगदी स्थानिक पातळीवरचे अधिकारी असतील, त्यांना माणुसकी आहे. माणुसकीच्या नात्यातून सगळेजण आपण कुठेतरी मदतीचा हात येणाऱ्या काळामध्ये निश्चित देऊ तुम्हाला सगळ्यांना. पण आत्महत्या मात्र करू नका. धन्यवाद. नमस्कार.